हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण अलॉय स्टील पाहणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण स्टील चालू केलेलं आहे. स्टील म्हणजेच आयर्न आणि कार्बन ह्याचा अलॉय आहे, ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण 2% कमी असतं, त्याला आपण स्टील म्हणतो. त्याच्यामध्ये आपण प्लेन कार्बन स्टील मागच्या वेळेस पाहिलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आयर्न आणि कार्बन एवढंच फक्त असतं, आणि त्याला आपण प्लेन कार्बन स्टील म्हणलेलं आहे. आणि त्यामध्ये 3 टाईप्स पाहिलेले प्लेन कार्बन स्टीलचे. लो कार्बन स्टील, त्याला माइल्ड स्टील म्हणतो, मीडियम कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील. त्याच्या प्रॉपर्टी ॲप्लिकेशन पाहिलेले आहेत. आज आपण अलॉय स्टीलविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. अलॉय स्टील म्हणजे काय? तर अलॉय स्टीलमध्ये काय असतं की जे अलॉईंग एलिमेंट्स आहेत, जसं की क्रोमियम आहे, सिलिकॉन आहे, सल्फर आहे, ठीक आहे, मॉलिब्डेनम आहे, व्हॅनेडियम आहे, टंगस्टन आहे, हे जे अलॉईंग एलिमेंट्स आहेत ते स्टीलमध्ये ॲड केलेले असतात. आता हे स्टीलमध्ये ॲड करण्याचं कारण काय आहे की ज्या आपल्याला प्रॉपर्टी रिक्वायर्ड आहेत, तर त्या प्रॉपर्टी मिळवण्यासाठी स्टीलमध्ये आपण काय करतो, अलॉईंग एलिमेंट्स ॲड करतो. आता मी एक साधं उदाहरण देतो घरगुती, की समजा आपण स्वयंपाक करतो आहे, तर आपण त्याला काय करतो की नुसते भाजीत मीठ घालतो, ठीक आहे, तरी चव लागते. पण त्याला अजून चांगलं रुचकर होण्यासाठी आपण तिखट ॲड करतो, मसाला ॲड करतो, लिंबू वगैरे ॲड करतो. तर चव जशी पाहिजे आपल्याला त्या प्रमाणात ते एलिमेंट्स ॲड करतो. म्हणजे तिखट ॲड केलं तर आपल्याला तिखट भाजी होणार आहे. मग ते किती प्रमाणात ॲड केलं त्याच्यावरती त्याची चव अवलंबून असणार आहे. लिंबू ॲड केलं तर थोडंसं वेगळी चव येणार आहे. म्हणजे प्रत्येकाचा काहीतरी वेगळा गुणधर्म आहे. तसंच हे जे मी आत्ता अलॉईंग एलिमेंट्स सांगितलेले आहेत, जसे की क्रोमियम आहे, सिलिकॉन आहे, व्हॅनेडियम आहे, टंगस्टन आहे, मॉलिब्डेनम आहे, ह्या प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म आहे आणि त्याचं प्रमाण पण आपल्याला जसं रिक्वायर्ड आहे तसं प्रमाणात आपल्याला ते ॲड करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला रिक्वायर्ड प्रॉपर्टी मिळाव्या. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे अलॉय स्टीलमध्ये काय की जे अलॉईंग एलिमेंट्स असतात, कार्बन व्यतिरिक्त जे बाकीचे अलॉईंग एलिमेंट्स आहेत, जसं की क्रोमियम आहे, सिलिकॉन आहे, व्हॅनेडियम आहे, टंगस्टन आहे, मॉलिब्डेनम आहे, हे आपण ॲड करतो, जेणेकरून आपल्याला त्या स्टीलच्या प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत, आपल्याला रिक्वायर्ड प्रॉपर्टी आणायच्या आहेत. ह्यासाठी अलॉईंग एलिमेंट्स आपण ॲड करतो. ठीक आहे. तर ह्याला आपण म्हणतो अलॉय स्टील. म्हणजे कार्बन व्यतिरिक्त जे बाकीचे एलिमेंट्स आहेत, अलॉईंग एलिमेंट्स आहेत, ते आपण स्टीलमध्ये ॲड करतो, जेणेकरून आपल्याला प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत. आता अलॉय स्टीलचं ॲडव्हान्टेजेस प्लेन कार्बन स्टीलवर काय आहे? तर आपण जे अलॉईंग एलिमेंट्स ॲड करणार आहोत त्याच्यामुळे प्रॉपर्टी इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणजे आपल्याला हाय कार्बन स्टील हार्ड आहे आपण म्हणलेलं आहे, पण त्याच्यापेक्षाही अजून चांगली हार्डनेबिलिटी वाढवायची असेल, म्हणजे हार्डनेस वाढवायचा असेल, तर आपण जे एलिमेंट्स आहे तर ते एलिमेंट्स ॲड करून हार्डनेबिलिटी वाढवू शकतो. लेस डिस्टॉर्शन अँड क्रॅकिंग, म्हणजे जे अलॉय स्टील आहे ह्याच्यामध्ये डिस्टॉर्शन होत नाही. म्हणजे जे शेप आहे ते व्यवस्थित डायमेन्शनल व्यवस्थित शेप येतो. डिस्टॉर्शन वेडेवाकडेपणा त्याला येत नाही किंवा त्याच्यामध्ये क्रॅक्स पडत नाही. त्याच्यानंतर हाय टेम्परेचर स्ट्रेंथ असते. हाय टेम्परेचर स्ट्रेंथ म्हणजेच काय की जास्त तापमानाला सुद्धा ते तापमान ते सहन करू शकतं. ठीक आहे. तर हाय टेम्परेचर स्ट्रेंथ हे त्याच्यामध्ये वाढवू शकते. त्याच्यानंतर जसं की आपण समजा टंगस्टन ॲड केलं तर त्याच्यामध्ये टेम्परेचरची स्ट्रेंथ काय होणार आहे, हाय टेम्परेचर स्ट्रेंथ त्याच्यामध्ये येणार आहे. मशनॅबिलिटी वाढू शकते. ठीक आहे. मशनॅबिलिटी हाय टेम्परेचरला वाढू शकते. त्याच्यानंतर कटिंग ॲबिलिटी, हार्डनेस वाढल्यामुळं कटिंग ॲबिलिटी पण इम्प्रूव्ह होऊ शकते. आणि जे काही एलिमेंट्स आपण ॲड केलेले आहेत ते किती प्रमाणात कोणतं एलिमेंट्स ॲड करतो त्याचा इफेक्ट असतो. त्याच्यामुळे डक्टिलिटी पण इम्प्रूव्ह करू शकतो जर आपल्याला हवी असेल तर. विअर रेझिस्टन्स किंवा टफनेससुद्धा आपण इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे आपल्याला जी प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करायची आहे, म्हणजे आपल्याला डक्टिलिटी वाढवायची का आपल्याला हार्डनेस वाढवायचा आहे, तर त्याच्यावरती ते जे काय अलॉईंग एलिमेंट्सचं ॲडिशन आहे, कोणता अलॉईंग एलिमेंट्स ॲड करायचा आहे, तर त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण प्रत्येक अलॉईंग एलिमेंट्सचे इफेक्ट्स वेगवेगळे आहेत, त्याचे परिणाम वेगवेगळे आहेत, त्याचे गुणधर्म वेगळे आहेत. तर कुठला एलिमेंट्स ॲड करायचा जेणेकरून आपल्याला रिक्वायर्ड प्रॉपर्टी मिळेल आणि किती प्रमाणात ॲड करायचा ह्याच्यावरनं त्याच्या प्रॉपर्टी ह्या इम्प्रूव्ह होणार आहेत. बघा, ॲडव्हान्टेजेस ऑफ अलॉय स्टील ओव्हर प्लेन कार्बन स्टील. तर आपण हार्डनेबिलिटी वाढवू शकतो, डिस्टॉर्शन क्रॅकिंग कमी होतं, हाय टेम्परेचर स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करू शकतो, मशनॅबिलिटी आपल्याला जास्त तापमानाला सुद्धा चांगली मशनॅबिलिटी येऊ शकते, कटिंग ॲबिलिटी इम्प्रूव्ह करू शकतो, डक्टिलिटी इम्प्रूव्ह करू शकतो, विअर रेझिस्टन्स इम्प्रूव्ह करू शकतो. म्हणजे थोडक्यात त्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या इम्प्रूव्ह करू शकतो. आता
ह्याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेज जर पाहिले तर ह्याच्यामध्ये कॉस्ट वाढणार आहे आणि स्पेशल हँडलिंग आपल्याला अलॉइंग एलिमेंट्स ॲड करण्यासाठी स्पेशल हँडलिंग आपल्याला लागणार आहे. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया की इफेक्ट ऑफ अलॉइंग एलिमेंट्स ऑन प्रॉपर्टीज ऑफ स्टील. मी आत्ताच अलॉइंग एलिमेंट्सची नावं सांगितलेली आहेत. त्या प्रत्येक अलॉइंग एलिमेंट्सचा काहीतरी इफेक्ट हा होणार आहे. तर निकेल ॲड केलं तर काय इफेक्ट होणार आहे, क्रोमियम ॲड केलं तर काय इफेक्ट होणार आहे, मॉलिब्डेनम ॲड केलं, टंगस्टन ॲड केलं, सिलिकॉन ॲड केलं तर काय इफेक्ट होणार आहे. असे आपण एक ठराविक अलॉइंग एलिमेंट्सचे इफेक्ट्स आपण स्टीलवर काय होणार आहेत ते पाहणार आहोत. तर पहिला जो अलॉइंग एलिमेंट आहे तो आहे निकेल. NI म्हणतो आपण त्याला, निकेल. आता हा निकेल जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा स्टीलमध्ये कोणत्या प्रॉपर्टी इम्प्रूव्ह होतात तर त्या तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर निकेल जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा टफनेस वाढणार आहे. निकेल ॲड केलं की टफनेस वाढतं, कोरोजन रेझिस्टन्स वाढतं आणि डीप हार्डनिंग म्हणजे हार्डनेस पण वाढतो. ठीक आहे. इम्पॅक्ट रेझिस्टन्स वाढतो, म्हणजे जे काही इम्पॅक्ट होणार आहे एखाद्या मटेरियल, जो काही लोड त्याच्यावर इम्पॅक्ट होणार आहे, आदळणार आहे म्हणा किंवा त्याच्यावर अप्लाय होणार आहे म्हणा, तर त्याची स्ट्रेंथ आपल्याला त्यामध्ये वाढते आणि तो इम्पॅक्ट सहन करण्याची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये येते. आणि जो इम्पॅक्ट आहे त्याचा परिणाम त्या मटेरियलवर काहीच होत नाही. म्हणजे इम्पॅक्ट रेझिस्टन्स, जे इम्पॅक्ट आहे त्याला रेझिस्टन्स ऑफर करतं, म्हणजे ते सहन करू शकतं. ठीक आहे. टेन्साईल स्ट्रेंथ वाढते, इम्पॅक्ट रेझिस्टन्स वाढतो, टफनेस वाढतं, कोरोजन रेझिस्टन्स वाढतो आणि डीप हार्डनिंग आपल्याला निकेलमुळे येणार आहे. बघा, पहिला अलॉइंग एलिमेंट आहे निकेल. ह्याच्यामुळे टफनेस वाढणार आहे, कोरोजन रेझिस्टन्स म्हणजे गंजणार नाही मटेरियल, कोरोजन रेझिस्टन्स वाढणार आहे, डीप हार्डनिंग म्हणजे हार्डनेस वाढणार आहे, स्ट्रेंथ वाढणार आहे, इम्पॅक्ट रेझिस्टन्स वाढणार आहे. दुसरं आहे क्रोमियम. दुसरा अलॉइंग एलिमेंट आहे क्रोमियम. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरोजन रेझिस्टन्स वाढणार आहे. आपण जे स्टेनलेस स्टील पाहतो, स्टेनलेस स्टील, हे स्टेनलेस स्टील अलॉय स्टीलचंच एक्झाम्पल आहे. स्टेनलेस स्टीलमध्ये भांडे वगैरे पाहिले स्टेनलेस स्टीलचे, ते चकाकतात, त्याच्यामध्ये सरफेस फिनिश चांगला येतो आणि त्याच्यामध्ये गंजत पण नाही, कोरोजन रेझिस्टन्स चांगला येतो. तर कशामुळं, तर क्रोमियमच्या ॲडिशनमुळे. तर क्रोमियमचा इफेक्ट हा कोरोजन रेझिस्टन्स हा चांगला आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहे, म्हणजे गंजणार नाही, टफनेस वाढणार आहे, हार्डनेस वाढणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲब्रेशन आणि वियर रेझिस्टन्स वाढणार आहे. वियर म्हणजे झीज होण्यापासून, ॲब्रेशन म्हणजे थोडक्यात म्हणजे वरखाडे वगैरे जे असतात तर त्याच्यापासून रेझिस्टन्स आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणजे सरफेस फिनिश थोडक्यात चांगला येतो, म्हणजे ॲब्रेशन रेझिस्टन्स येतं आणि वियर रेझिस्टन्स म्हणजे झीज लवकर होत नाही, करोजन रेझिस्टन्स वाढतो. तर हे क्रोमियमचे इफेक्ट आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. क्रोमियममुळं करोजन रेझिस्टन्स चांगला इम्प्रूव्ह होतो, टफनेस चांगला इम्प्रूव्ह होतो, त्याच्यानंतर ॲब्रेशन आणि वियर रेझिस्टन्स इम्प्रूव्ह होते. आता तिसरा एलिमेंट आहे सिलिकॉन. सिलिकॉन SI. ओके. सिलिकॉनमुळं काय होते, हार्डनेबिलिटी वाढते आणि इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी वाढते. सिलिकॉनमुळं हार्डनेबिलिटी वाढते आणि इलेक्ट्रिक रेझिस्टिव्हिटी ही त्याच्यामध्ये वाढते. नेक्स्ट आहे मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनममुळं काय होतं, तर फाईन ग्रेन स्टील तयार होतं. आता फाईन ग्रेन स्टील म्हणजेच काय, हे बघा, आपण जेव्हा स्टीलचं मायक्रोस्ट्रक्चर आपण मायक्रोस्कोप खाली पाहणार आहोत तेव्हा त्याच्यामध्ये जे काय बाउंड्रीज असतात, ग्रेन्स, जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतं किंवा जे काही ग्रेनच्या बाउंड्री आहेत त्या लवकर रिझॉल्व्ह होणार आहेत का नाहीत होणार. आता फाईन ग्रेन स्ट्रक्चर लवकर रिझॉल्व्ह होत नाही, म्हणजे लवकर रिझॉल्व्ह होत नाही मायक्रोस्कोप खाली, म्हणजे दिसत नाही लवकर, कारण त्याच्या बाउंड्रीज क्लोज असतात एकमेकाला. आणि कोर्स ग्रेन स्ट्रक्चर जे असतं त्याच्या ग्रेन बाउंड्री लवकर दिसतात, क्रिस्टल स्ट्रक्चर लवकर दिसतं, कारण ते काय असतात की ते बाउंड्रीज एकमेकापासून थोड्याशा जास्त अंतरावर असतात. ठीक आहे, एकत्र असतात, जास्त अंतर असतं त्या बाउंड्रीजमध्ये, तर त्याला कोर्स ग्रेन स्ट्रक्चर म्हणतो. आणि फाईन ग्रेन स्ट्रक्चरमध्ये स्ट्रेंथ चांगली मिळते. ठीक आहे, आणि प्रॉपर्टी इम्प्रूव्ह मिळतात फाईन ग्रेन स्ट्रक्चरमध्ये, की जे मायक्रोस्कोप खाली लवकर रिझॉल्व्ह होत नाही स्ट्रक्चर. ठीक आहे. तर मॉलिब्डेनममध्ये फाईन ग्रेन स्ट्रक्चर आपल्याला स्टीलचं मिळतं, हार्डनेबिलिटी वाढते, वियर रेझिस्टन्स वाढतो, टेन्साईल आणि क्रीप स्ट्रेंथ ॲट इलिव्हेटेड टेम्परेचर त्याच्यामध्ये आपल्याला मॉलिब्डेनममध्ये वाढणार आहे आणि स्ट्रेंथ वाढणार आहे. थोडक्यात काय वाढतं, तर स्ट्रेंथ वाढते, वियर रेझिस्टन्स वाढतो, हार्डनेबिलिटी वाढते आणि फाईन ग्रेन स्ट्रक्चर आपल्याला स्टीलमध्ये मिळतं.
त्याच्यानंतर टंगस्टन डब्ल्यू. टंगस्टनमुळं काय होणार आहे की हार्डनेस इम्प्रूव्ह होणार आहे, टफनेस, विअर रेजिस्टन्स इम्प्रूव्ह होणार आहे, थर्मल रेजिस्टन्स इम्प्रूव्ह होणार आहे, स्ट्रेंथ. आता बघा मॉलिब्डेनम टंगस्टन ह्याच्यामध्ये किंवा व्हॅनेडियममध्ये तुम्हाला हार्डनेस इम्प्रूव्ह किंवा टफनेस इम्प्रूव्ह किंवा विअर रेजिस्टन्स इम्प्रूव्ह ह्या तुम्हाला कॉमन दिसत आहेत. पण टंगस्टनमुळं सगळ्यात महत्त्वाचं काय होतं तर जास्त तापमानाला इलिव्हेटेड टेम्परेचरला स्ट्रेंथ ही प्रॉपर्टी चांगली येते. टंगस्टनचे फिलामेंट तुम्ही पाहिलेले आहात, ठीक आहे. बल्ब वगैरे टंगस्टनच्या वाया तारेपासून बनलेले असतात टंगस्टन. तर त्याच्यामध्ये काय आहे की जास्त तापमानाला सुद्धा त्याच्यामध्ये स्ट्रेंथ राहते, ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टंगस्टनमुळं हार्डनेस वाढतो. म्हणजेच काही टूल मटेरियल तयार करताना जे टूल आहे ते टंगस्टनपासून बनवलं जातं. टंगस्टन कार्बाईडचं बनतं टूल. टंगस्टनपासून का बनवलं जातं कारण त्याचं जास्त तापमानात म्हणजे मशिनिंग करत असू तर जास्त तापमान झालं तरी त्याच्यामध्ये स्ट्रेंथ असते, हार्डनेस असतं, टफनेस असतो. तर ते टंगस्टनचं महत्त्वाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं विअर रेजिस्टन्स पण असतो. ते टूल लवकर झिजत पण नाही, ठीक आहे. थर्मल रेजिस्टन्स असतो, शॉक रेजिस्टन्स असतो. तर हे टंगस्टनचे इफेक्ट आहेत. व्हॅनेडियम व्हॅनेडियमचा इफेक्ट काय आहे, फाईन ग्रेन स्ट्रक्चर होतं, स्ट्रेंथ वाढते, टफनेस वाढते, टेन्साईल स्ट्रेंथ वाढते आणि डिऑक्सिडाइज आहे म्हणजे ऑक्सिडेशन होऊ देत नाही, ऑक्सिडेशनला विरोध करतं, डिऑक्सिडाइज आहे, त्याच्यामुळे ब्रिटलनेस जास्त वाढत नाही, ठीक आहे. व्हॅनेडियम. लास्ट आहे बोरॉन. बोरॉनमुळं काय होतं टफनेस, हार्डनेस हे इम्प्रूव्ह होणार आहे. तुम्ही थोडक्यात पाहिलेलं असेल की मॉलिब्डेनम, व्हॅनेडियम किंवा बोरॉन, ठीक आहे, किंवा टंगस्टन ह्याच्यामध्ये हार्डनेस, विअर रेजिस्टन्स आणि टफनेस हे वाढतं आहे, ठीक आहे. आणि सिलिकॉन, निकेल, क्रोमियम ह्याच्यामध्ये कोरोजन रेजिस्टन्स वाढतं आहे. लक्षात आलं का? आता स्टेनलेस स्टील. स्टेनलेस स्टील हे ऑलॉय स्टीलचं आपल्याला एक एक्झाम्पल पाहायचं आहे. स्टेनलेस स्टील म्हणजेच कोरोजन रेजिस्टन्स स्टील, म्हणजे त्याच्यामध्ये घाण साचत नाही, कोरोजन होत नाही, गंजत नाही, ते स्टील म्हणजे स्टेनलेस स्टील, ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा स्टेन नसतो, स्टेनलेस स्टील, ओके. कोरोजन रेजिस्टन्स स्टील. आता हे कोरोजन रेजिस्टन्स प्रॉपर्टी का आली त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये क्रोमियम ॲड केला. मी आत्ता जे इफेक्ट सांगितलेले आहेत तर त्यामध्ये क्रोमियम, निकेलचा इफेक्ट आपण पाहिलेला आहे, कोरोजन रेजिस्टन्स. क्रोमियम आणि निकेलचा इफेक्ट कोरोजन रेजिस्टन्स पाहिलेला आहे. पण बेसिकली ह्याच्यामध्ये स्टीलमध्ये क्रोमियम जेव्हा 12% जास्त ॲड केलं जातं, स्टीलमध्ये क्रोमियमचं प्रमाण 12% जास्त असतं, तेव्हा त्याला स्टेनलेस स्टील आपण म्हणतो. स्टेनलेस स्टीलचे भांडे वगैरे तुम्ही पाहिलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये कॉम्पोजिशनचा विचार केला तर ह्याच्यामध्ये 3 टाईप्स आहेत, फेरेटिक, मार्टेन्सिटिक आणि ऑस्टेनेटिक. असे स्टेनलेस स्टीलची नावं सध्या लक्षात ठेवा. हे आयन कार्बन डायग्रॅममध्ये तुम्हाला फेरायटिक, स्टेनलेस स्टील किंवा मार्टेन्सिटिक म्हणजे काय, ऑस्टेनेटिक म्हणजे काय फेज आहे ते आपण पाहणार आहोत. तर ह्यामध्ये फेरायटिक स्टेनलेस स्टीलमध्ये कार्बनचं प्रमाण हे स्टील असल्यामुळे 2% कमीच असणार आहे. सगळीकडं कार्बनचं प्रमाण हे 2% कमीच असते. पण तुम्ही जर पाहिलं नीट तर ह्यामध्ये फेरायटिकमध्ये कार्बनचं प्रमाण अप टू 0.25% आहे. क्रोमियम 12%च्या वरच आहे. सगळीकडे तुम्ही पहा की क्रोमियम 12%च्या वरती आहे. जरी मार्टेन्सिटिकमध्ये 10 ते 25% पाहिलं असेल तरी त्याचा ॲव्हरेज काढलं तर ते 12%पेक्षाही जास्त होणार आहे. म्हणजे सगळीकडं हे जे स्टील आहे, स्टेनलेस स्टील आहे, त्याच्यामध्ये क्रोमियमचं प्रमाण हे 12%च्या वरतीच आहे आणि कार्बनचं जे प्रमाण आहे ते साधारणपणे 0.25% तुम्हाला दिसतं आहे. फक्त मार्टेन्सिटिकमध्येच कार्बनचं प्रमाण हे 0.7% गेलेलं आहे, ठीक आहे. तर फेरायटिकमध्ये कार्बन 0.25% आणि क्रोमियम 16 ते 30% म्हणजे 12%पेक्षा जास्त आहे. मार्टेन्सिटिकमध्ये 0.1 ते 0.7% आणि क्रोमियम 10 ते 25% आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे स्टील आहे, जे की जास्त करून स्टेनलेस स्टील वापरलं जातं, ते ऑस्टेनेटिक स्टेनलेस स्टील आहे. सगळ्यात महत्त्वाचं 18-8 म्हणजे 18% क्रोमियम आणि 8% निकेल हे त्याच्यामध्ये असतं, ठीक आहे. तर तुम्ही बघत असाल तर कार्बन जे आहे ते 0.08 ते 0.25% आहे, क्रोमियम 15 ते 25% आहे, निकेल 5 ते 25% आहे. आता ऑस्टेनेटिक ग्रुपमधलाच 18-8 स्टेनलेस स्टील महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये 18% क्रोमियम आणि 8% निकेल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे स्टेनलेस स्टील. 18-8 जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ह्याच्या जर प्रॉपर्टी पाहिल्या तर बघा, कोरोजन रेजिस्टन्स ही तर पहिली प्रॉपर्टी आहे, कारण नावच आहे स्टेनलेस स्टीलला कोरोजन रेजिस्टन्स स्टील.
ह्याच्यामध्ये डक्टिलिटी आहे, त्याच्यानंतर फॉर्मेबिलिटी आहे म्हणजे कोणताही शेप त्याला देता येईल, त्याच्यानंतर मशनेबिलिटी आहे, वेल्डेबिलिटी आहे कारण कार्बनचं प्रमाण कमी आहे, सॉफ्टनेस आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सरफेस फिनिश याचा चांगला असतो, त्याच्यानंतर क्रीप रेझिस्टन्स आहे आणि ऑक्सिडेशनला विरोध करतं. मेकॅनिकल प्रॉपर्टी जास्त किंवा कमी तापमानाला चांगल्या असतात, तर हे त्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलच्या प्रॉपर्टीज. डक्टिलिटी चांगली आहे, फॉर्मेबिलिटी चांगली आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टी चांगल्या असतात, त्याच्यानंतर ऑक्सिडेशन होऊ देत नाही हाय टेम्परेचरला, वेल्डेबिलिटी चांगली, मशनेबिलिटी चांगली, सरफेस फिनिश. आता स्टेनलेस स्टीलचे भांडे तुम्ही पाहिलेले आहेत, सरफेस फिनिश चांगला असतो, ॲपिरन्स चांगला असतो. ह्याचे जर ॲप्लिकेशन पाहिले तर हाऊसहोल्ड युटेन्साइल्समध्ये तर होतंच, पण स्क्रू आणि फिटिंगमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल स्टेनलेस स्टीलचा वापर होतो आहे. स्क्रू आणि फिटिंगमध्ये, पंपमध्ये काही पार्ट्समध्ये आपण स्टेनलेस स्टीलचा वापर करतो. वॉल सीट, कारण ते वॉल सीटमध्ये करोजन रेझिस्टन्स ही प्रॉपर्टी महत्त्वाची आहे, तर वॉल सीटमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होतो. स्प्रिंगमध्ये काही स्टेनलेस स्टीलचा वापर होतो. रिस्ट वॉचमधले जे काही पार्ट्स आहेत म्हणजे घड्याळातले जे आतले पार्ट आहेत तिथं पण स्टेनलेस स्टीलचा वापर होतो. बॉल बेरिंगचे तुम्ही बॉल बेरिंग पाहिलेले आहेत, त्याचे जे काही बेरिंगमधलं आतमध्ये तुम्ही बॉल्स पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा स्टेनलेस स्टीलचा वापर होतो. नट बोल्ट काय काय स्टेनलेस स्टीलपासून बनलेले आहेत. हीट एक्सचेंजर, आता हीट एक्सचेंजर म्हणजेच काय की ही जे काय पार्ट आहे तो हीट एक्सचेंज करतो. हीट काय करतो, एक्सचेंज करतो, तर त्याच्यामध्ये मेटल असल्यामुळे त्याच्यामध्ये हीट एक्सचेंज होऊ शकते. हीट एक्सचेंजरमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर आहे. इंजिन मॅनिफोल्ड, जे काही इनलेट आउटलेट मॅनिफोल्ड असतात त्या इंजिन मॅनिफोल्डमध्ये पण स्टेनलेस स्टीलचा वापर आहे. ब्रेक डिस्क, डिस्क ब्रेक किंवा ब्रेक डिस्क, त्या डिस्क जे असतात त्या डिस्कमध्ये सुद्धा स्टेनलेस स्टीलचा वापर आहे. पेट्रोल कॅपमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर आहे. तर असे अनेक यूज स्टेनलेस स्टीलचे आहेत. स्क्रू फिटिंग, वॉल सीट किंवा बॉल बेरिंग, ब्रेक डिस्क, पेट्रोल कॅप, इंजिन मॅनिफोल्ड ह्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर आहे. तर इथं दाखवलं आहे बघा, स्क्रू दाखवलेले आहे स्टेनलेस स्टीलचे, वॉल सीट दाखवलेले आहे, स्प्रिंग दाखवलेले आहेत, पेट्रोलची कॅप दाखवलेली आहे, ब्रेक डिस्क दाखवलेली आहे, इंजिन मॅनिफोल्ड दाखवलेले आहे. तर ह्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होतो. निदान हे तर ॲप्लिकेशन लक्षात घ्या, स्क्रू, वॉल सीट, स्प्रिंग, पेट्रोल कॅप, ब्रेक डिस्क, इंजिन मॅनिफोल्ड ह्याच्यामध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होतो. आता नेक्स्ट स्टील पाहायचं आहे आपल्याला, टूल स्टील. टूल स्टील नावच आहे, टूल स्टील म्हणजे आपल्याला टूल मटेरियल म्हणून किंवा टूलचं बनवण्यासाठी, टूल बनवण्यासाठी, मशिनिंग करण्यासाठी टूल आवश्यक आहे, कटिंग टूल आवश्यक आहे, तर ते टूल बनवण्यासाठी टूल स्टीलचा वापर होतो. ठीक आहे, तर ह्याविषयी आपण माहिती पुढच्या लेक्चरला घेणार आहोत.